श्री स्वामी समर्थ. आज आपण लसूणी फ्लावर बटाट्याची भाजी बघणार आहोत. विना कांदा टोमॅटो वापरता एकदम टेस्टी चविष्ट भाजी तयार होते. टिफिनसाठी पण एकदम उत्तम आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी फ्लावरचे मोठे तुकडे करून घेतलेत असे. आता हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे किंवा नसले तरी भाजीला मी पाण्यात उकडवून घेते मीठ टाकून, म्हणजे त्याच्यातली जी घाणे किडे आहेत ते निघून जातात. बघा असं गॅसवर तापायला ठेवल्या, त्यात मीठ टाकून घेते. आता याला थोडं उकळू देऊ. पूर्ण शिजवणार नाही, पूर्ण शिजवते चव चालली जाते. फक्त गरम पाण्यात आपण हिला काढून घेऊ. आता बघा गरम पाणी झालंय, उकळली आहे. आता हिला गाळणीत टाकून घेते, म्हणजे याच्यात सगळं पाणी निघून जाईल. आता इथं फ्लावरचं पाणी आपलं नितळून गेलंय. बटाटे घेतले 2 आणि लसूण घेतलाय. लसूणचा 10-12 पाकळे घेतलाय. फक्त टेचलेले आहेत, पूर्ण बारीक नाही केलेलं आहे. आता इथं कढईत मी तेल गरम करायला घेते. कोरड्या भाजीला थोडं तेल बरं घ्यायचं, म्हणजे भाजीला छान ओलेपणा येतो. आता इथं मी तेल तापलंय. मोहरी आणि जिरं घालून घेतलं. ते छान तळतळले की लसूण घालून घेतला. लसूणला आपण छान लाल होऊ देऊ, तेव्हा त्या लसणाची चव आपल्या भाजीत छान उतरते. बघा असं लालसर होऊ दिलाय मी लसूण. आता यात मी हळद घालून घेते. मस्त हळद फ्राय करून घेते याच्यामध्ये. आणि आता फ्लावर घालून घेऊ. फ्लावरला छान फ्राय होऊ देते तेलात आणि हळदीच्या याच्यामध्ये. हळदीच्या फोडणीत आपण छान फ्राय होऊ दिली. आता याला असं चाळत राहायचं. बघा मस्त फ्राय झाली. आता यात आपण बटाटे घालून घेऊ. आता बटाट्यांना आपण छान मिक्स करून घेऊ याच्यात. एकदम टेस्ट लागते भाजी. एकदा नक्की करून बघा. टिफिनसाठी किंवा कोण मुलांना आवडत नसेल ते अशी करून द्या, नक्कीच मुलं आवडीने खातील. लसणाची छान टेस्ट आहे त्या भाजीमध्ये. बघा आता आपले छान मिक्स झाले बटाटा फ्लावर लसूण. आता यावर थोडंसं मी पाणी असं टाकून घेणार आहे, हाताने बारीक पाणी टाकून घेणार आहे. जास्तही टाकायचं आणि याला झाकण ठेवून घेणार आहे, म्हणजे त्या तेवढ्या पाण्यात आपली भाजी बरोबर शिजून जाईल. जर तुम्हाला अजून पाण्याची गरज वाटली थोडं तर टाकू शकतात. आणि झाकण ठेवून दिलं. बघा 10 मिनिटात आपली भाजी छान शिजून गेली. अशी तिला चमच्याने मी बारीक करून घेते. बघा किती छान शिजली भाजी, पटकन बारीक होऊन राहिली. तुम्हाला जर मोठे आवडली तुकडे तरी चालतील, पण मी याला बारीक करून घेतलं, म्हणजे छान टेक्स्चर पण येतं भाजीचं, छान लागते. आता यात मी मसाले घालून घेते. तिखट घातलंय, चवीनुसार तिखट घाला. आता गरम मसाला घालून घेतला. धना पावडर घातलंय आणि कांदा लसूण मसाला घातला 1 चमचा. याच्याने पण छान टेस्ट येईल भाजीला. तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरू शकतात, नसेल तरी चालेल. ही भाजी नुसतं तेल मीठ त्याच्यात केली तरी छान लागते. आता मीठ घालून घेतलं चवीनुसार. आता आपण परत परतवून घेऊ भाजीला. बघा आपली भाजी तेवढ्याच पाणी शिजली तरी खाली करपली नाहीये. एकदम कमी गॅसवर शिजवायची तिला, म्हणजे पाण्यामुळे तिची चव पण जात नाही आणि भाजी तेलामध्ये छान शिजून जाते. आता यात मी कोथिंबीर घालून घेते. आपली भाजी छान तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करून घेतलाय. कोथिंबीर घातलं, परत परतून घेते. आता कोथिंबीर आपली मिक्स झाली आहे. आपली भाजी तयार आहे. चला तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल, लसूणी फ्लावर बटाट्याची, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.